एक काळ असा होता की भारतात रविवारी सकाळ झाली की रस्ते ओस पडायचे, बाजार शांत व्हायचे आणि प्रत्येक घरात एकाच मालिकेची वाट पाहिली जायची. ती मालिका म्हणजे दिग्दर्शक रामानंद सागर यांनी निर्माण केलेली रामायण. त्या काळात टीव्ही प्रत्येक घरात नव्हता, पण जिथे टीव्ही असायचा तिथे संपूर्ण गाव जमा व्हायचं. लोक चप्पल बाहेर काढून अगरबत्ती लावून हा कार्यक्रम पाहायचे. कारण त्या मालिकेतील कलाकारांनी केवळ अभिनय केला नव्हता, तर त्यांनी त्या पात्रांना जिवंत केलं होतं. आजही अनेक लोकांच्या मनात त्या कलाकारांची प्रतिमा देवासारखीच आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की त्या मालिकेत काम करणारे कलाकार आज कुठे आहेत? कोण जिवंत आहेत आणि कोण आपल्यात नाहीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या कलाकारांचा प्रवास जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया त्या कलाकारापासून ज्यांनी भगवान रामाची भूमिका साकारून संपूर्ण देशाच्या मनावर राज्य केलं. अरुण गोविल यांनी या मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं शांत हास्य, डोळ्यांमधील करुणा आणि आवाजातील गंभीरपणा यामुळे प्रेक्षकांना असं वाटायचं की खरोखरच राम त्यांच्या समोर उभे आहेत. जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा अरुण गोविल यांचे वय सुमारे 29 वर्ष होते. त्या काळात त्यांना जिथे जिथे लोक भेटायचे तिथे लोक त्यांचे पाय स्पर्श करायचे. आज त्यांचे वय सुमारे 64 वर्षांच्या आसपास आहे आणि आजही लोक त्यांना राम म्हणूनच ओळखतात. आता बोलूया त्या व्यक्तीबद्दल ज्यांनी हनुमानाची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की आजही त्या भूमिकेचा विचार केला की एकच चेहरा आठवतो, ते म्हणजे दारा सिंग. हनुमानाची भूमिका करताना त्यांचे वय सुमारे 59 वर्ष होते. त्यांच्या शरीरयष्टीमुळे आणि दमदार आवाजामुळे ती भूमिका जिवंत वाटायची. दुर्दैवाने 2012 साली वयाच्या 84व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण आजही लोक त्यांना हनुमान म्हणूनच आठवतात. पुढे येतो अंगदचा उल्लेख. या भूमिकेत दिसले होते बशीर खान. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 25 वर्ष होते. अंगदाच्या पराक्रमाचा आणि धैर्याचा अभिनय त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला. आज त्यांचे वय जवळपास 60 वर्षांच्या आसपास आहे. पुढे येते कुंभकर्णाची भूमिका. ही दमदार भूमिका साकारली होती नलिन दवे यांनी. मालिकेच्या वेळी त्यांचे वय सुमारे 47 वर्ष होते, मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. आता बोलूया समुद्रदेवाच्या भूमिकेबद्दल. ही भूमिका साकारली होती असलम खान यांनी. त्यावेळी त्यांचे वय फक्त 26 वर्ष होते आणि आज ते सुमारे 61 वर्षांचे झाले आहेत. आता आठवूया अयोध्येचे राजा दशरथ. ही भूमिका साकारली होती बाल धुरी यांनी. त्यांचा अभिनय इतका भावनिक होता की राम वनवासाला जाताना प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी यायचं. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 43 वर्ष होते आणि आज ते सुमारे 78 वर्षांचे आहेत. पुढे येतो कालनेमीचा उल्लेख. ही भूमिका साकारली होती राजेंद्र जैन यांनी. त्यांच्या अभिनयामुळे त्या पात्राची खलनायकी छबी प्रेक्षकांच्या मनात कायमची बसली. 2015 साली वयाच्या 71व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे येते शबरीची भूमिका. ही भावनिक भूमिका साकारली होती सरिता देवी यांनी. रामाला बेर अर्पण करतानाचा तो प्रसंग आजही लोक विसरलेले नाहीत. 2001 साली वयाच्या 76व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि याच मालिकेत शत्रुघ्नची भूमिका साकारली होती समीर राजदा यांनी. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते आणि आज त्यांचे वय सुमारे 59 वर्षांच्या आसपास आहे. रामायण मालिकेतील आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे माता कौशल्या. ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती जयश्री गडकर यांनी. त्यांच्या चेहऱ्यावरचं मातृत्व आणि रामाबद्दलची माया पाहून अनेकांना स्वतःची आई आठवायची. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 45 वर्ष होते. दुर्दैवाने 2008 साली वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता बोलूया भरताच्या भूमिकेबद्दल. ही भूमिका साकारली होती संजय जोग यांनी. भरताचं रामावर असलेलं प्रेम आणि त्याग त्यांनी इतक्या प्रभावीपणे दाखवलं की अनेकांना तो प्रसंग पाहताना अश्रू आवरत नव्हते. पण दुर्दैवाने 1995 साली केवळ 40व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे येतो लक्ष्मणाचा उल्लेख. ही भूमिका साकारली होती सुनील लाहरी यांनी.
रामासाठी सदैव तयार असलेला निष्ठावान आणि धाडसी असा लक्ष्मण त्यांनी अप्रतिमपणे साकारला. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 26 वर्ष होते आणि आज ते सुमारे 61 वर्षांचे आहेत. पुढे येतो एक छोटासा पण लक्षात राहणारा कलाकार म्हणजे अनिल जोशी. मालिकेत त्यांनी लहानपणीची भूमिका साकारली होती आणि त्यावेळी त्यांचे वय फक्त 10 वर्ष होते. आज ते सुमारे 45 वर्षांचे झाले आहेत. आता बोलूया अयोध्येचे मंत्री सुमंत्र यांच्या भूमिकेबद्दल. ही भूमिका साकारली होती चंद्रशेखर वैद्य यांनी. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 64 वर्ष होते. त्यांनी 2021 साली वयाच्या 98व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पुढे येतो सुग्रीवचा उल्लेख. ही भूमिका साकारली होती श्यामसुंदर काळे यांनी. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 47 वर्ष होते आणि 2020 साली वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता आठवते एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचा प्रभाव अनेक दशकांपर्यंत कायम राहिला. 1998 साली वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आणि आता येतो रामायणमधील सर्वात प्रभावी खलनायक रावण. ही भूमिका साकारली होती अरविंद त्रिवेदी यांनी. त्यांच्या आवाजातील ताकद आणि चेहऱ्यावरील अभिव्यक्तीमुळे रावण हे पात्र लोकांच्या मनात कायमचं बसलं. 2021 साली वयाच्या 83व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता बोलूया रामायणमधील आणखी काही महत्त्वाच्या पात्रांबद्दल. भगवान ऋषींची भूमिका साकारली होती विजय काविश यांनी. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 31 वर्ष होते आणि आज ते सुमारे 66 वर्षांचे झाले आहेत. आता बोलूया मंदोदरीच्या भूमिकेबद्दल. ही भूमिका साकारली होती अपराजिता भूषण यांनी. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 33 वर्ष होते आणि आज त्या सुमारे 68 वर्षांच्या आहेत. आता येते रामायणमधील सर्वात महत्त्वाचं स्त्रीपात्र माता सीता. ही भूमिका साकारली होती दीपिका चिखलिया यांनी. त्यावेळी त्यांचे वय फक्त 22 वर्ष होते. त्यांच्या निरागस चेहऱ्यामुळे आणि शांत स्वभावामुळे सीतेची भूमिका अत्यंत जिवंत वाटायची. आज त्या सुमारे 57 वर्षांच्या आहेत. पुढे येतो मारीचचा उल्लेख. ही भूमिका साकारली होती रमेश गोयल यांनी. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 30 वर्ष होते आणि आज ते सुमारे 65 वर्षांचे आहेत. आता येतो मेघनादचा उल्लेख. ही भूमिका साकारली होती विजय अरोरा यांनी. त्यांच्या दमदार अभिनयामुळे मेघनादचं पात्र अत्यंत प्रभावी वाटायचं. 2007 साली वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आणि शेवटी येतो गुरु वशिष्ठ. ही भूमिका साकारली होती सुधीर दलवी यांनी. त्यांच्या शांत आणि गंभीर अभिनयामुळे त्या पात्राला एक वेगळीच उंची मिळाली. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 48 वर्ष होते आणि आज ते सुमारे 83 वर्षांचे आहेत. मित्रांनो, रामायण ही केवळ एक मालिका नव्हती, तर ती भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनली. त्या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपलं पात्र इतक्या प्रामाणिकपणे साकारलं की आजही लोक त्यांना विसरलेले नाहीत. अनेक कलाकार आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचा अभिनय आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मनोरंजक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.